एक मानवी प्रवृत्ती, तुमची आमची सगळ्यांच्याच मनात असे काहीसे विचार कधी ना कधी येऊन जातात. कसले विचार? अरे, आपल्या आयुष्यापेक्षा त्या XYZचं आयुष्य खूप छान आहे. वाटतं ना? वाटून जातं. ही एक मानवी स्वभाव आहे, एक प्रवृत्ती आहे. त्यामुळं असे भाव मनात येणं हे तसं पाहिलं तर चुकीचं नाही आहे. पण फक्त वाटणं इथपर्यंत ठीक आहे. कारण जर या आपण गोष्टीच्या मुळाशी गेलो आणि सखोल विचार केला की आपल्या जीवनापेक्षा ज्या XYZ व्यक्तीचं जीवन तुम्हाला खूप छान वाटतं, त्या व्यक्तीच्या जीवनातले खाचखळगे जर तुम्हाला समजले, तेव्हा तुम्ही स्वतःच म्हणाल, नको बाबा, आपलं आयुष्यच छान आहे. हे घडतं. हे कित्येक जणांच्या बाबतीत घडतं. कित्येक जणांच्या मनात असे विचार येऊन गेलेले असतात. माझ्याही येऊन गेले. अर्थात असं आपल्याला वाटलं होतं हे धडधडीत कबूल करायलासुद्धा थोडं मोठं मन लागतं. पण असं जे वाटणं आहे हे जरी स्वाभाविक असलं तरी ते चुकीचं आहे. चुकीचं का म्हणतो मी? ज्याच्या त्याच्या आयुष्याबद्दल ज्याला त्यालाच माहिती असते की त्याचं जीवन नक्की कसं आहे. प्रत्येक गोष्ट जीवनात घडणारी किंवा तो जे काही भोगतोय त्या बाबतीत तो समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन तुमच्या आमच्यासमोर कधीही त्या गोष्टींची वाच्यता करत नसतो. त्यामुळं दिसायला एखाद्याचं आयुष्य खूप छान दिसू शकतं, पण त्याच्या मागंसुद्धा काहीतरी पडद्याआड तो काहीतरी फेस करत असेल, काहीतरी त्याला मोठमोठ्या अडचणी असू शकतात. ह्या सगळ्या गोष्टींच्या खोलात गेल्याशिवाय आपल्याला त्या जीवनाबद्दल जास्त काही समजत नाही. हे वास्तव आहे. म्हणून एखाद्याच्या जीवनावरून, अरे, माझं जीवन त्याच्यासारखं का नाही, त्याला इतकं सगळं मिळालं आहे, मला का नाही मिळालं, अशा प्रकारे विचार करून माणसाने स्वतःच्या मनाला खिन्नता येऊ द्यायची नाही आहे. कारण सारासार विचार केला तर तुमचं वैयक्तिक सध्या तुम्ही जे जगताय ते आयुष्यच खूप छान असतं, असाच नंतर निष्कर्ष निघतो. आता हे अशी बोलल्यानंतर काही पटत नाहीत लोकांना गोष्टी, की अरे नका कोणाच्या आयुष्याशी आपल्या स्वतःच्या आयुष्याची तुलना करू, खुद की जिंदगी बहुत बेहतर रहती है, असं सांगितल्याने कुणाला पटत नाही. मग एक ऐकलेली वाचलेली छोटीशी गोष्ट त्या गोष्टी रूपाने जर मी सांगितलं तर मात्र तुम्हाला नक्की पटेल असं मला वाटतं. तसं तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल, कुठे ना कुठे तुमच्या वाचनात पण आली असेल, नाही असं नाही आहे. गोष्ट तशी आहे पक्षी आणि प्राण्याची. सर्वात प्रथम पक्षी, ज्याला फार मोठं कोणी तुम्ही आम्ही प्रेम करत नाही. फक्त आपण गेल्यानंतर पिंडाला शिवण्यासाठी त्याची मात्र आतुरतेने सगळे नातेवाईक वाट बघतात. कावळा. या कावळ्याला असं वाटलं, मस्त स्वच्छ पाण्यामध्ये छानपैकी इकडून तिकडं तिकडून इकडे असा त्या जलाशयाचा पोहत पोहत आस्वाद घेणाऱ्या पांढऱ्या शुभ्र राजहंसाला पाहिल्यावर या कावळ्याला वाटलं, तो तसा आरसा बघायचा रोज आणि त्याला आपलं रूप, एक तर काळा रंग
सगळेजण झिडकारतात. फक्त स्वार्थापोटी घरातली एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या दिवस पाण्याला, पिंडाला शिवण्यासाठी आपली वाट बघतात. चांगलं आपल्याला खाऊ मिळावं यासाठी ते आसुसलेले असतात. अशी ही मानवजात पण आपल्याला हिडीसपिडीस करते, आपला तिटकारा करते. कित्येक माणसं अशी पण पाहिली या कावळ्याने की चुकून उडता उडतात त्याचा एखादा पंख जरी लागला, शिवला, तर घरी जाऊन आंघोळ केल्याशिवाय परत कामाला न जाणारी माणसं अशीही त्याने पाहिली. हे सगळं पाहिल्यानंतर त्याच्या मनाचा असा काही समज होणं स्वाभाविक आहे ना. दुनिया अगर बार बार ठुकराती है, ठोकरे देती है, तब जाके ऐसे ही ख्याल आएंगे ना. या कावळ्याने आरसा बघितला आणि खिन्न मनाने झाडाच्या फांदीवर बसला. तेव्हा त्याला राजहंस दिसला खाली असलेल्या जलाशयात. तो राजहंस कडेला आला जलाशयाच्या, तसा हा कावळा त्या फांदीवरनं उडून त्याच्या जवळ गेला आणि त्याला म्हणाला, अरे तुझ्या जीवनाचा मला खूप हेवा वाटतो. एकतर तुझा हा मस्तपैकी पांढरा शुभ्र रंग, आणि काय मस्तपणे तू मनसोक्त या जलाशयात इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत असतोस. राजहंस मस्तपैकी हसला आणि कावळ्याला इतकंच म्हणाला, तू जे दुरून बघतोस ना, त्यामुळं तुला माझं जीवन सुंदर वाटतंय. पण माझं मला माहिती आहे, जलाशयाच्या वरती तुम्हाला माझं कितीही सुंदर शरीर दिसत असलं तरी ते ज्या जलाशयावर तरंगत राहावं, म्हणजेच थोडक्यात मी जिवंत राहावं, म्हणून मला सतत माझे पाय कसे हलते ठेवावे लागतात आणि त्याच्याने मला किती त्रास होतो, तो त्रास माझा मला माहिती आहे. तो मी तुम्हाला सांगून नाही समजणार. त्यामुळं उलटं मला तुझा हेवा वाटतो. बघ ना, हवं तेव्हा तू मस्त आकाशात स्वच्छंदीपणे उडू शकतो. मला नाही रे तेवढे पंख मजबूत दिले, मला नाही उडता येत. त्यामुळं मला तुझा हेवा वाटतो. बाकी तू जे बोललास ना, पांढरा शुभ्र रंग, अरे रंगाचं काय घेऊन बसलास? या रंगानेच आमची शिकार होते. म्हणजेच आम्ही कधी मरू याचा काही थांगपत्ता लागणार नाही. आमच्या रूपावर भाळणारा हा जो मनुष्य प्राणी आहे ना, तो कधी आम्हाला कुठून कसा जाळ्यात पकडेल किंवा कुठून लांबून बाण मारेल आणि मग आम्हाला शिजवून पण खातील याचा काही नेम नाही. तो धोका तरी तुला नाही आहे. त्यामुळे तू स्वतःच्या जीवनाला कमी नको समजूस. अरे उलटं आमच्या राजहंसाच्या जीवनापेक्षा तुझं जीवन खूप छान आहे. अरे मस्त राहा, मजेत राहा. आम्ही उलटं त्या देवाला साकडं घालतोय की आम्हाला कावळ्यासारखं जीवन दे. केवढा सन्मान असतो तुझा. अरे त्या पिंडाला शिवण्यासाठी केवढी तुझी अगदी आतुरतेने वाट बघतात लोक. तसं आमच्या नशिबात काहीच नाही रे. एक तर खूप वेळ पाय हलवत हलवत आम्हाला त्या जलाशयामध्ये डुबत राहावं लागतं. बाहेर आलो तरी आम्हाला फार मोठं जोरजोरात पळता येत नाही. म्हणजेच कुणीही कुठूनही आमच्यावर झडप घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्यातसुद्धा काही सांगता येत नाही रे. पाण्याच्या खाली कोण असेल, कधी आम्हाला खाली खेचतील. त्यामुळं कावळ्या नको नाराज होस. तुझं जीवन खूप छान आहे. कावळ्याचं काही मन भरत नाही. तो म्हणला, चल म्हणला राजहंस, जरा माझ्यासोबत चल. तुझ्या माझ्यापेक्षा कदाचित तो मस्त पिसारा फुलवणारा मोर आहे ना, अरे काय केवढी त्याच्या अंगावर पंखांची झूल दिली आहे. आणि तो जेव्हा पिसारा फुलवतो केवढा सुंदर दिसतो. केवढी छान त्याची मान आहे, तुरा आहे. चल आपण मोराला विचारूया. मोराकडे जातात. मोर पण अगदी स्वागत करतो, या. कावळा म्हणतो, अरे मोरा, मला तुझ्या जीवनाचा हेवा वाटतो. केवढी सुंदरता दिली आहे तुला, केवढा छान रंग आहे तुझा. सगळे लोक तुला चाहतात. तुझा आवाज पण गोड आहे आणि तुला उडताही येतं. राजहंसासारखं नाही आहे, तू उडत उडत लांबपर्यंत पण जातो.
तुझे पाय पण मजबूत आहेत, चोच पण छान आहे तुझी. आणि केवढा तुझा तुरा, तो काय तो पिसारा, अरे काय तुझी ती सुंदरता पाहत राहावं. तो मोर शांतपणे ऐकून घेतो. झाली माझी स्तुती करून? हलकेच विचारतो दोघांना. झालं स्तुतीसुमनं उधळून? तुमचं मन भरलंय का? आता मी बोलू का? कावळा आणि राजहंस दोघं एकमेकाकडे बघून हसतात. हां, बोल ना बोल ना. मग मोर सांगायला लागतो. अरे हा जो पिसारा दिसतो ना, हाच मला घातक ठरतो. आणि तसं पाहिलं ना तर या सुंदरतेमुळं मला सारखं सावध राहावं लागतं. एक एक पावलावर मला इकडं तिकडं टकमक बघत कानोसा घेत चालावं लागतं. कधी कुठल्या झुडपातनं कोण माझ्यावर झडप घालेल काही सांगता येत नाही. कोण माझी या पिसांसाठी शिकार करेल तेही सांगता येत नाही. राहता राहिलं मला उडता येतं. हां, थोडीशी मेहरबानी आहे ती. तसा मी पटकन एका जागेवरून 100-200 मीटरपर्यंत जाऊ शकतो. पण अरे माझं दुःख मला माहिती. ही सुंदरताच माझ्या शिकारीसाठी कारणीभूत ठरते. आणि तसं पाहिलं ना, जरी मला उडता येत असलं तरीही कावळ्या तुझ्यासारखी ताकद नाही आहे माझ्या पंखात. त्यामुळं तू उगाच माझ्या सुंदरतेवर माझं आयुष्य लांबून बघून माझं खूप छान चाललं आहे असं नको समजू. अरे तुला जास्त सेन्स दिलेत त्या देवानी, कावळ्या तुला जास्त सेन्स दिलेत. आणि सन्मान न तसं पाहिलं तर राजहंसापेक्षा माझ्यापेक्षा तुलाच खरा सन्मान आहे जीवनात. बोलावतात अरे तुला. काही काही ठिकाणी मी पाहिलं आहे, काही माणसांना तुझा आवाज काढता येतो. मग तू कुठेतरी गडप असतात तुम्ही सगळे आणि त्यांना हवे असता, तेव्हा त्या माणसाला बोलावलं जातं. तो तुमचे आवाज काढतो आणि मग तुम्हाला एकदम बोलावतो एका ठिकाणी. अरे त्या पिंडाला शिवायला का होईना तुला केवढा मोठा सन्मान आहे. या मनुष्य जातीमध्ये सगळ्यात मोठा सन्मान असलेला एकच पक्षी आहेस तू. त्यामुळं स्वतःला नको कमी समजू. तुझ्यासमोर अरे हा राजहंस पांढरा शुभ्र आणि मी मोर, सुंदर पिसारा घेऊन फुलवून नाचणारा मोर. अरे काहीच नाही आम्ही तुझ्यासमोर. आमचं जीवन आम्हाला माहिती आहे. अशा पद्धतीने कावळ्याला जेव्हा समजावून सांगितलं तेव्हा मात्र त्याला स्वतःच्या काळ्या रंगाचा अभिमान वाटला, स्वतःच्या जीवनाचा अभिमान वाटला. यांच्यापेक्षा आपण सन्मानित असतो याची जाणीव झाली. त्यामुळं प्रत्येकाचं जीवन हे ज्याचं त्याला माहीत असतं, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची. स्वतःचं जीवन जसं आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दृष्टिकोनातनं आपल्याला ज्या ज्या पद्धतीने आपल्या जीवनाचा आलेख एका उंचीवर नेता येतो त्या दृष्टिकोनातनं फक्त प्रयत्नशील राहणं एवढंच माणसांनी ठरवायचं आहे. स्वतःच्या जीवनाची तुलना उगाच कोणातरी व्यक्तीशी करायची आणि मग खिन्न मन घेऊन कोपऱ्यात बसून राहायचं, असं जर जीवन तुम्ही जगत असाल तर त्या मानवी जीवनाला काहीही अर्थ नाही. म्हणून कावळ्याला जे काही त्या मोराने आणि राजहंसाने समजावून सांगितलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. एक मनुष्य, एक मानवजातीतला व्यक्ती म्हणून जगताना ही गोष्ट सतत आपल्या मनात राहिली पाहिजे. या गोष्टीच्याद्वारे दिला गेलेला संदेश, तो संदेश कधीही विसरायचा नाही आहे आणि स्वतःला कधीही कमी लेखायचं नाही आहे. स्वतःला मिळालेल्या आयुष्याच्या बाबतीत कधीही त्या देवाला, विधात्याला अशी कोणतीही तक्रार नाही करायची की त्याला छान आयुष्य दिलंस, मला असं दिलंस, असं बिलकुल कधीही म्हणायचं नाही. हाच एक छोटासा संदेश आणि हीच शिकवण देण्यासाठी मला तर ही गोष्ट खूप आवडली होती. आणि जे मला आवडतं ते तुमच्या कानापासून मनापर्यंत नेहमीच पोचवण्यासाठी मी उत्सुक असतो. हे पण तुम्हाला आता 8,600 व्हिडिओ पाहिल्यानंतर माहीत झाले ना. आणि म्हणूनच त्याच उत्सुकतेपोटी एक चांगला संदेश सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवता येतो आहे आपल्याला. जरी ही गोष्ट कोणीही ऐकलेली, कोणीही पाहिलेली असेल कुठे ती व्हिडिओद्वारा, तरीसुद्धा ही माझ्या ओठातून, माझ्या चॅनलवर मी तुमच्या मनापर्यंत पोहोचवली पाहिजे
असं जेव्हा जेव्हा मला वाटतं तेव्हा तेव्हा अशाच काही सुंदर गोष्टी घेऊन मी या चॅनलवर तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक नेहमीच असतो, पुढेही असेन. चला, मैं तो मेरी ज़िंदगी से बहुत खुश हूँ. मी आधी सांगितलं तुम्हाला की माझ्याही डोक्यात असा विचार आला होता, कधी पूर्वी आला होता. जेव्हापासनं आता आपण एक स्लोगन घेऊन चाललो आहे या चॅनलवरती, स्लोगन पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं ना. सुनो सुनाओ और अपनी ज़िंदगी को कल से आज थोड़ा बेहतर बनाओ. तो थोड़ा बहुत बेहतर मैं भी तो थोड़ा बन चुका हूँ. पहले मैं ऐसे सोचता था, अरे यार क्या ये ज़िंदगी भी है, देखो उसकी कितनी अच्छी ज़िंदगी है. लेकिन आजकल ये ख्याल दिल को छूता तक नहीं. इसीलिए थोडा बहुत हे जे स्लोगन आहे माझ्या चॅनलचं, ते मी स्वतःसुद्धा रोज जगण्याच्या प्रयत्नात असतो. आणि म्हणूनच ते स्लोगन सार्थ ठरवत ठरवत आपल्याला या मानवी जीवनाचा आपल्या आपल्या पद्धतीने किती सुंदररित्या आस्वाद घेता येईल तेवढा सुंदररित्या हा जीवनानंद मिळवण्याचा प्रयत्न माझा तर नक्कीच असतो. तुम्हीसुद्धा असंच स्वतःच्या जीवनात जे काही आहे आपलं व्यक्तिमत्व, आपल्याला मिळालेले जीवन, त्या जीवनात आपण आनंद कसा निर्माण करू शकतो, ते जीवन अजून कसं समृद्ध करू शकतो, याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. उगाचच आपली तुलना दुसऱ्यांशी करत वेळ वाया घालवणं व्यर्थ आहे, अतिशय व्यर्थ आहे. चला, मला चाहणाऱ्या कोणाचंही जीवन असं व्यर्थ जाऊ नये याच माझ्या नेहमीच सदिच्छाही असतात त्या लोकांना, मनःपूर्वक शुभेच्छाही असतात. आणि अर्थातच त्या विधात्याकडं मी आपल्या सर्वांसाठी अशा प्रार्थना पण करतो, नक्कीच, आणि करत राहीनच. यात काहीही आपण शंका बाळगू नये. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल, द ओनली युनिक चॅनल which has given you a lot of variety by way of 8,630 videos on my channel. भेटूयात मित्रांनो पुन्हा अशाच एका नवीन विषयासह, नवीन संकल्पनेसह, असंच काही आवडलेल्या काही गोष्टींसह किंवा माझ्या एका हिंदी कवितेसह, गीतासह, शायरीसह काही ना काही घेऊन भेटत राहूयात. मैं तो बस मिलता ही रहूँगा. अक्सर मैं आपसे वादा करता हूँ और वादा निभाता भी हूँ. आपको क्या करना है, बस कमेंट बॉक्स में अगर कुछ अच्छा लगा तो थोड़ी सी उंगलियाँ घुमानी है और कमेंट बॉक्स में कुछ लिखना है. आशा करता हूँ ज़रूर आप ऐसा कुछ करते रहोगे और मैं तो बस यूँ ही चलता रहूँगा, आपको मिलने के लिए ऐसे ही बेताब रहूँगा.